आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। महानगरांमध्ये उकाड्याचा कहर। शहरीकरणामुळे भारतातील शहरे ग्रामीण भागांच्या तुलनेत 60% अधिक उष्ण। पुण्याचा चौथा क्रमांक। IIT भुवनेश्वरचा निष्कर्ष। अधिकृत होर्डिंगवर कारवाई करू नये, संघटनेची मागणी। रितसर परवानगी घेतल्यानंतरही महापालिकेकडून कारवाई होत असल्याचा आरोप। पुणे स्मॉल होर्डिंग ॲडव्हर्टायझर्स संघटनेचे अध्यक्ष मिलिंद अहिरेंची मागणी। पुण्यात मद्य परवान्यांच्या तपासणीचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बार पबच्या कागदपत्रांची तपासणी होणार। पुणे जिल्ह्यात 72 गावांना दरडी कोसळण्याचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अतिसंवेदनशील गावांमधील ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन। पुण्यातील कृषी महाविद्यालयातील रस्ता आठवड्याभरात खुला होणार। गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना। RTE अंतर्गत प्रवेशांसाठी यंदा सोडत काढावी लागणार। 1,04,738 जागांसाठी 1,86,000हून अधिक अर्ज। राज्यातील 390 तंत्रनिकेतनातील पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची आजपासून प्रवेश प्रक्रिया। 1,05,000 जागांसाठी 25 जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार। पुण्याच्या भोरमधील बस स्टँडच्या आवारात होर्डिंगच्या साहित्याचा पसारा। प्रशासनाचा ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप। होर्डिंगचं साहित्य तात्काळ हटवण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये उद्या सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्यासाठी पाणीपुरवठा बंद। उद्या सकाळी नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा होणार।